Everyone, this is Chanchal Yevle and you are watching me on your favorite channel, that is Yevle Academy. फ्रेंड्स, आज जो व्हिडिओ मी घेऊन आली आहे यामध्ये आपण बघणार आहे पास्ट परफेक्ट इम्परफेक्ट टेन्स किंवा त्याला आपण काय म्हणत असतो पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. हा टेन्स स्पोकन मध्ये कशा पद्धतीने आपल्याला यूज करायचा आहे, कारण बरेचदा आपण इथे सुद्धा स्टक होतो अशा प्रकारचे सेंटेन्स बनवताना की एखादी क्रिया आपण करत आलेलो होतो, है ना. जसं मला सपोज म्हणायचं आहे एखादे बुक असेल, सपोज मी घेतलंय वाचनासाठी आणि ते मी वाचत आलेले होते, माझे कंप्लीट झाले नव्हते पण वाचत आलेले होते. पास्टमध्ये होऊन गेलेल्या काळामध्ये एखादी गोष्ट मी करत होते, जसं मी पुस्तक वाचत होते, वाचणं माझं चालू होतं. एक दिवस वाचलं, परत दुसऱ्या दिवशी वाचलं, पण त्या दिवसचं ते कंप्लीट झालं माझं वाचून, पण बुक कंप्लीट झालं का? नाही झालं. तर माझं पुस्तक वाचणं चालू होतं, है ना, चालू होतं, पण त्या दिवसाचं कंप्लीट होत होतं. अशा गोष्टी सांगण्यासाठी आपण पास्ट परफेक्ट इम्परफेक्ट टेन्सचा यूज करत असतो. आणि तो यूज कसा करायचा, सेंटेन्स कसे बनवायचे हे याच्यामध्ये बघणार आपण. प्रत्येक व्हिडिओ हा डीप आहे, डिटेल दिलेला आहे, कारण तुम्हाला चांगल्या पद्धतीने शिकता यावं इंग्लिश. हे जे काही बेसिक व्हिडिओ आपण बनवत आहे, तुम्हाला डीप ग्रामरची आवश्यकता नाही आहे, हे मी सुद्धा म्हणत आहे. पण तुम्हाला जर बेसिक ग्रामरच येत नसेल तर मग तुम्हाला इंग्लिश बोलताना किंवा सेंटेन्स बनवताना खूप अडचणी फेस कराव्या लागतात. त्यामुळे प्रत्येक गोष्ट तुम्ही जे काही मी शिकवत आहे हे सर्व इम्पॉर्टंट स्पोकनसाठीचेच व्हिडिओ आहेत. त्यामुळे तुम्ही हे व्हिडिओ डिटेल पहा, डीपमध्ये याचा अभ्यास करा, कारण बेसिक व्हिडिओ आहेत सर्व हे. आणि हे सर्व क्लिअर झाल्यानंतर आपण समोर जाणारच आहे. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण आतापर्यंत झालेल्या गोष्टीची प्रॅक्टिससुद्धा घेतली आहे. त्यामुळे आपण आता समोर जाणार. आजचा आपला हा 8 नंबरचा व्हिडिओ आहे. तर चला आपण व्हिडिओला या ठिकाणी सुरुवात करूया. फ्रेंड्स, आपण बघत आहे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. यालाच आपण म्हणत असतो पास्ट परफेक्ट इम्परफेक्ट टेन्स. पूर्ण अपूर्ण भूतकाळ. आता पूर्ण आणि अपूर्ण भूतकाळ याची ओळख कशी समजायची आणि सेंटेन्स कसे ओळखायची की हे या टेन्समध्ये आपल्याला क्रिएट करायचे आहेत. तर एक एक्झाम्पलसाठी मी तुम्हाला सांगते. जसं सपोज तुमच्या मित्रानं तुम्हाला म्हटलं की तू वॅकेशनसाठी आला नव्हता, है ना, तर तुम्ही काय म्हणणार त्याला? तुमचा सपोज प्रोजेक्ट चालू होता, त्यावेळेस चालू, आता आहे का? नाही, आता तर तो संपलाय, पण त्यावेळेस चालू होता. मग तो एका दिवसासाठी होता का? तर नाही. ज्यावेळेस तो प्रोजेक्ट चालू होता त्या दिवशी एका दिवसाचा प्रोजेक्ट झाला तरी दुसऱ्या दिवशी त्याचं काम चालूच होतं. दुसऱ्या दिवशी झालं की तिसऱ्या दिवशी सुद्धा त्याचं काम चालूच होतं. तर एका दिवसाचं काम कंप्लीट झालं होतं, पण तरी ते काम दुसऱ्या दिवशी चालू होतं, करावं लागत होतं. म्हणजे पूर्ण झालं होतं एका दिवसाचं, पण प्रोजेक्ट कंप्लीट झाला होता का? तर नव्हता झाला. तर अशा प्रकारच्या ज्यावेळेस गोष्टी आपल्याला सांगायच्या असतात पास्टमधल्या, की ते चालू पण होतं पूर्ण पण होतं, तर त्यावेळेस आपल्याला या टेन्स कॅटेगरीमध्ये सेंटेन्स बनवावे लागतात. आता कुठल्या प्रकारचे सेंटेन्स येतात ते सेंटेन्सच्या माध्यमातून आपण जास्त चांगल्या पद्धतीनं समजू शकू. तर चला या ठिकाणी बघूया आपण आता सेंटेन्सेस. या ठिकाणी सुद्धा आपल्याला हेल्पिंग व्हर्ब हॅड यूज करायचा आहे. यामध्ये आय असेल, वी असेल, दे असेल, यू, ही, शी, इट कुठलेही प्रोनाऊन असेल किंवा कुठलेही नाऊन असेल. श्रेयश या ठिकाणी एक्झाम्पलसाठी घेतलंय मी. प्ल्युरल असेल किंवा सिंग्युलर असेल, आपल्याला हॅडच घ्यावं लागतं सगळीकडे. यामुळे आपल्याला कुठलीच चिंता नाही की कुठलं हेल्पिंग व्हर्ब घ्यायचं, एकच हेल्पिंग व्हर्ब आहे या ठिकाणी हॅड. पॉझिटिव्ह सेंटेन्स आपण बघूया. होकारार्थी. स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस हॅड प्लस बीन प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट. यामध्ये हॅडच्या नंतर आपल्याला बीन लावायचं आहे आणि व्हर्बचं फोर्थ फॉर्म म्हणजे ING फॉर्म ऑफ वर्ब प्लस ऑब्जेक्ट. सेन्स असतो लेलो होतो, एखादी क्रिया करत आलेलो होतो. पास्टमध्येच क्रिया चालू पण होती आणि तिकडेच कंप्लीट पण झाली होती. बघा या ठिकाणी आता एक्झाम्पल. आय हॅड बीन थँकिंग टीचर्स. मी शिक्षकांचे आभार मानित आलेलो होतो. म्हणजे माझं आभार मानणं चालू होतं. गोईंग ऑन ती क्रिया होती, त्यामुळे आपण काय म्हटलं, ती कंप्लीट झालेली नव्हती. आभार मानित आलेलो होतो, लेलो होतो सेन्स आहे बघा. वी हॅड बीन सिटिंग अंडर ट्रीज. आम्ही झाडाखाली बसत आलेलो होतो. दे हॅड बीन टेलिंग स्टोरीज. ते कथा सांगत आलेले होते. म्हणजे एकदा सांगितली की संपलं असं नव्हतं, तर त्यांची ती क्रिया गोईंग ऑन होती, चालू होती. त्यामुळे ते आपण या टेन्स कॅटेगरीमध्ये हे सेंटेन्स बनवलंय. दे हॅड बीन टेलिंग स्टोरीज. ते कथा सांगत आलेले होते. यू हॅड बीन आस्किंग क्वेश्चन्स. तुम्ही प्रश्न विचारत आलेले होते. ही हॅड बीन सॉल्विंग प्रॉब्लेम्स. तो समस्या सोडवित आलेला
होता. शी हॅड बीन रायटिंग पेपर, ती पेपर लिहत आलेली होती. इट हॅड बीन किलिंग ॲनिमल्स, तो प्राण्यांना मारत आलेला होता. म्हणजे त्याची ती क्रिया चालू पण होती आणि पूर्ण पण होत होती. श्रेयश हॅड बीन लिसनिंग सॉन्ग, श्रेयश गीते ऐकत आलेला होता. तर बघा या ठिकाणी पॉझिटिव्ह सेंटेन्स कसे बनवायचे आपण बघितलं. आता बघूया आपण निगेटिव्ह कसं बनवायचं. तर निगेटिव्ह म्हटलं तर नॉट याच्यामध्ये येणार, सब्जेक्ट प्लस हॅड प्लस नॉट प्लस बीन. हॅड बीनच्या मध्ये आपल्याला नॉटचा यूज करायचा आहे. याला हॅडंट बीन असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता, तिकडे काही प्रॉब्लेम नाही आहे. प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट. पण एक चूक करू नका की हॅड बीनच्या नंतर जर तुम्ही नॉट लावाल तर ते सेंटेन्स टोटली चुकून जाईल. त्यामुळे आपल्याला हॅड आणि बीनच्या मध्ये नॉटला टाकायचं आहे. एक्झाम्पल बघा या ठिकाणी आता, आय हॅड नॉट बीन, या ठिकाणी नॉट टाकलं हॅड बीनच्या मध्ये. थँकिंग अदर्स, मी दुसऱ्यांचे आभार मानित आलेलो नव्हतो. वी हॅड नॉट बीन सिटिंग अंडर ट्रीज, आम्ही झाडाखाली बसत आलेलो नव्हतो. दे हॅड नॉट बीन टेलिंग स्टोरीज, ते कथा सांगत आलेले नव्हते. यू हॅड नॉट बीन आस्किंग क्वेश्चन्स, तुम्ही प्रश्न विचारत आलेले नव्हते. ही हॅड नॉट बीन सॉल्विंग प्रॉब्लेम्स, तो समस्या सोडवित आलेला नव्हता. शी हॅड नॉट बीन रायटिंग पेपर, ती पेपर लिहत आलेली नव्हती. इट हॅड नॉट बीन किलिंग ॲनिमल्स, ते प्राण्यांना मारत आलेला नव्हता. आणि श्रेयश हॅड नॉट बीन लिसनिंग सॉन्ग, श्रेयश गीते ऐकत आलेला नव्हता. पास्टमध्ये एखादी क्रिया करत आलेलो होतो, करत आलेलो नव्हतो अशा सेन्सने आपण हे सेंटेन्स बनवत असतो किंवा घेत असतो. आता आपण बघणार आहे क्वेश्चन, त्यामध्येही आपण व्हर्बल क्वेश्चन बघणार आहे, म्हणजे प्रश्नार्थक वाक्य कसे बनवायचे. स्ट्रक्चर आहे बघा, हॅड सुरुवातीला येणार कारण क्वेश्चन आहे म्हणून, प्लस सब्जेक्ट प्लस बीन प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट. हॅड बीन मधलं फक्त हॅडच सुरुवातीला येणार, बीन जागेवरच राहणार. तर हे जे स्ट्रक्चर आहे हे असं लक्षात ठेवा किंवा असं लक्षात ठेवा जसं मी सांगत आहे. हेल्पिंग व्हर्बला सुरुवातीला घेतलं, बीनला जागेवर ठेवलं, सब्जेक्ट मध्ये येणार. तर व्हर्बल क्वेश्चन म्हटलं की आन्सर याचं येस ऑर नोनेच येणार. येस. तर तुम्हाला पहिले पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि व्हर्बल क्वेश्चनची प्रॅक्टिस करायची आहे. मी तुम्हाला सेपरेट व्हिडिओ लेक्चर घेऊन येणार ज्यामध्ये आपण बघणार आहे WH क्वेश्चन कसे बनवायचे. बघा, हॅड आय बीन हेल्पिंग फ्रेंड्स, मी मित्रांना मदत करीत आलेलो होतो का. हॅड वी बीन रीडिंग बुक्स, आम्ही पुस्तक वाचत आलेलो होतो का. हॅड दे बीन कॉलिंग मी, ते मला बोलवीत आलेले होते का. हॅड यू बीन कटिंग ट्रीज, तुम्ही झाडे तोडत आलेले होते का. हॅड ही बीन रनिंग फास्ट, तो जोरात धावत आलेला होता का. हॅड शी बीन फिलिंग वॉटर, ती पाणी भरत आलेली होती का. क्वेश्चन आहे बघा. हॅड इट बीन क्लाइम्बिंग ऑन हिल, ते टेकडीवर चढत आलेला होता का. हॅड श्रेयश बीन कीपिंग पेन्स, श्रेयश पेन ठेवत आलेला होता का. बघा या ठिकाणी सर्व क्वेश्चन आहेत आणि अशा प्रकारचे काही सेंटेन्स आपण यूज करत असतो पास्टमधल्या एखादी गोष्ट करत आलेलो होतो का अशा सेन्सने. तर पॉझिटिव्ह, निगेटिव्ह क्वेश्चन तिन्ही कॅटेगरीज आपण बघितली. तुम्हाला याचा चांगला अभ्यास करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला मला होमवर्क करून पाठवायचं आहे. दिस इज युअर होमवर्क, हे आहे तुमचं होमवर्क. बघा या ठिकाणी मी 5-6 सेंटेन्स तुमच्यासाठी काढलेत. हे सर्व सेंटेन्स तुम्हाला तयार करून मला कॉमेंट सेक्शनमध्ये पाठवायचे आहे, जेणेकरून मी ते सेंटेन्स चेक करून तुम्हाला नक्की रिप्लाय देईल की तुम्ही व्यवस्थित करत आहे किंवा नाही करत आहे. तर या ठिकाणी आता आपण थांबणार आहे. तुम्हाला काही अडचण असल्यास मला कॉमेंट करून नक्की कळवा. आता भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स अ लॉट फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.